मीन राशीसाठी 2025 हे वर्ष जसं गेलं तसं गेलं, पण जाता जाता 2025 मीन राशीसाठी मोठा बदल देऊन जाणार आहे. अर्थात या डिसेंबर महिन्यामध्ये काहीतरी खास मीन राशीच्या लोकांच्या बाबतीत घडणार आहे. मग कसला बदल घडणार आहे, काय खास घडणार आहे, चला जाणून घेऊया. मित्रांनो, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीन राशीची चालू आहे 7.5 आणि त्यामुळे काही अडचणी, काही समस्या तुमच्या समोर आहेत ज्या सुटतच नाही आहेत, मान्य. पण तरीसुद्धा डिसेंबर महिन्यातलं जे ग्रहमान आहे ते तुमच्यासाठी खास असणार आहे आणि या 7.5च्या काळातही तुम्हाला दिलासा देणारं असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आधी बोलूया तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल. या महिन्यामध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत, पण त्याचबरोबर घरगुती खर्चसुद्धा वाढणार आहे. जर तुम्हाला एखादी महत्त्वाची खरेदी करायची असेलच तर ती या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर करा. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन योजना जर तुम्ही या महिन्यामध्ये काही केल्या तर त्यासुद्धा तुम्हाला फायदा देऊ शकतात. म्हणजेच काय, तुम्हाला तुमचे पैसे कुठे गुंतवायचे असतील, कुठे अडकवायचे असतील, जेणेकरून तुम्हाला भविष्यात फायदा होईल, तर तुम्ही या महिन्यामध्ये ते करू शकता. नक्कीच फायदा होणार आहे. पण 7.5 चालू आहे त्यामुळे एक अनुभव तुम्हाला येत असेल आणि तो म्हणजे आरोग्यावर पैसे खर्च होणं. काय माहिती, अचानक कुठलं दुखणं उद्भवलं, खास करून हाडांशी संबंधित, आणि पैसे खर्च होत आहेत असा अनुभव तुम्हाला येत असावा. हे दवाखान्यात जाणारे पैसे जाऊ नयेत असं वाटत असेल, आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर 7.5चे उपाय तुम्ही करायला हवेत. 7.5च्या काळामध्ये गोर, गरीब, गरजू, अनाथ, असहाय्य, अपंग लोकांना दानधर्म तुम्ही करायला हवा. तुमच्या ऐपतीप्रमाणे दर महिन्याला किंवा 3 महिन्यातून एकदा तुम्हाला जसा झेपेल तसा थोडा तरी दानधर्म अवश्य करावा. कारण निराधार लोकांचा विचार करणाऱ्यांचा विचार शनी महाराज नक्कीच करतात. आता वळूया जे प्रेमात आहेत त्यांच्याकडे. प्रेमसंबंधांमध्ये नक्कीच गोडवा असणार आहे. संवादातील प्रामाणिकपणा नात्याला अधिक मजबूत करेल. जे लोक सिंगल आहेत, ज्यांच्या आयुष्यात अजून तरी कोणी आलं नाही, त्यांची एखाद्या आकर्षक व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता या महिन्यामध्ये आहे. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येणार आहे असं म्हणायला हरकत नाही, पण निर्णय घेताना घाई मात्र करू नका. त्याचबरोबर जे लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत, म्हणजेच काय, प्रेमात आहेत पण एकमेकांपासून लांब आहेत, त्यांच्यासाठी एखादा आनंददायी सरप्राईज या महिन्यामध्ये मिळू शकतं. बाकी मीन राशीचे ज्येष्ठ नागरिक असू द्या, मुलं असू द्या, महिला असू द्या, नाहीतर पुरुष असू द्या, सगळ्यांसाठीच परिवारात शांतता आणि आनंदाचा माहोल असणार आहे. जोडीदारासोबत प्रामाणिक चर्चा झाल्यास गैरसमज दूर होतील. घरात कोणत्या तरी शुभकार्याची चर्चा संभवते. पालकांकडून तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये मोठा आधार मिळणार आहे. आता वळूया मोठ्या बदलाकडे. जो मोठा बदल मीन राशीच्या लोकांना अनुभवायला येऊ शकतो तो तुमच्या करिअरमध्ये असू शकतो. तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा, परंतु काही ना काहीतरी मोठा बदल तुम्हाला अनुभवायला येऊ शकतो. खास करून नोकरी करणाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उठून दिसेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कल्पनांचं कौतुक करतील. सहकाऱ्यांचा सपोर्ट राहील, परंतु काहींची मत्सर भावनासुद्धा तुम्हाला त्रास देऊ शकते. त्याकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष द्यायचं आहे. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांसाठी 15 ते 26 डिसेंबर हा काळ उत्तम आहे. जे क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहेत किंवा मेडिकल किंवा काउन्सिलिंग किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, त्या लोकांसाठी विशेष शुभ अनुभव या काळामध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर आधी तुम्ही जे काम केलेलं आहे किंवा आधी ज्या गोष्टी तुम्ही रुजवलेल्या आहेत त्यातून नवीन संधी तुम्हाला या महिन्यामध्ये मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर नवीन कॉन्ट्रॅक्ट्स किंवा नवीन क्लायंट तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता आहे. मग तुमचा घरगुती व्यवसाय असू द्या किंवा बाहेर एखादा मोठा व्यवसाय असू द्या, व्यवसायाचं स्वरूप कसंही असू द्या, छोटी मोठी पार्टनरशिप असेल तर त्यात थोडेसे मतभेद होऊ शकतात, पण आर्थिक फायदासुद्धा होणार आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमची चालू आहे 7.5, त्यामुळे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत तुमच्या मनात नकारात्मक विचार फार पटकन येतात. 7.5च्या काळामध्ये नकारात्मक विचार येणं हे अगदीच साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण ते होऊ नये म्हणून तुम्हाला सतत प्रयत्न करायचा आहे. कारण नकारात्मक विचार आपल्याला मागे खेचतात आणि प्रॉब्लेममधनं, अडचणीमधनं बाहेर पडण्याचा उपाय मग सापडत नाही. म्हणून सकारात्मक विचार येण्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या नकारात्मक लोकांपासून लांब राहा. जे तुमचे पाय खेचत आहेत त्यांच्यापासून लांब राहा. चांगली सकारात्मक पुस्तकं वाचा, ज्यातून तुम्हाला चांगले विचार मिळतील. यूट्यूबवरती सुद्धा अनेक सकारात्मक मोटिवेशनल व्हिडिओ असतात, त्यांची मदतसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा अनेक असे व्हिडिओ आहेत जे मोटिवेट करणारे आहेत, सकारात्मकता देणारे आहेत, ते सुद्धा तुम्ही ऐकू शकता. एकंदरीत काय, या बाहेरच्या साधनांची मदत घेऊन तुम्हाला सकारात्मकता टिकून ठेवायची आहे.
साडेसातीच्या काळात आपलं कोण परकं कोण याची जाणीव चांगल्या प्रकारे मनुष्याला होत असते आणि त्याचा लाभ करून घ्यायचा आहे. साडेसातीला संधी मानायचा आहे आणि नकारात्मक विचारांपासून लांब राहून भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवायची आहे. लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यातलं ग्रहमान तुम्हाला लाभ देणारं आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःसुद्धा तुमचे प्रयत्न वाढवायला हवेत. तुम्हाला जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक कष्ट, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगल्या लोकांमध्ये राहा, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहा आणि स्वतःची प्रगती करून घ्या. लवकरच आम्ही मीन राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे या संदर्भातला व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पण त्याआधी 2026 बद्दल तुम्हाला काय काय जाणून घ्यायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरं देता येतील. तेव्हा कमेंट करून तुमचे प्रश्न नक्की विचारा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.